काय ती झाडी, काय तो डोंगर आणि काय तो बर्फ. हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता रोहतांग पास. तो उनके लिए हम लोग खाना तैयार करते हैं। और जैसे बाहर से घूमने वाले पर्यटक आते हैं उनके लिए भी हम खाने का पूरा फैसिलिटी रखते हैं। बाहेर प्रचंड अशी हवा सुटलेली आहे आणि आपण कसं महाराष्ट्रातून डायरेक्ट मनाली सारख्या थंड बर्फाळ प्रदेशामध्ये येतो आणि इकडची थंडी आणि इकडचं जे वातावरण आहे ते आपल्याला सूट होईल किंवा न होईल याचा अंदाज आपण घेऊ नाही शकत. सो हे गुड मॉर्निंग सर्वांना. आज आपला दिवस आहे मनालीमध्ये रोहतांग पासला आम्ही चाललेलो आहे आणि ब्युटिफुल असं मनालीचं सकाळचं दृश्य आहे, तुम्ही बघू शकता. असंख्य म्हणजे काहीच गर्दी नाही आहे आणि खरंच आत्ता मी आहे गुलाबा चेकपोस्ट, जिथून रोहतांग पासला सोडलं जातं. आणि खरंच काय डोंगर आहेत, पूर्ण बर्फाळी डोंगर आणि रस्ते एवढे खूप छान आहेत ना मित्रांनो. खरंच तुम्ही बघू शकता ह्या माझ्या व्हिडिओमधून डोंगरावरती एवढा बर्फ लागलेला आहे आणि रोहतांग पासला जाण्याची जी मजा आहे ना, जे अनुभव घेतोय ना मी खरंच. आणि बर्फच बर्फ आणि बर्फामध्ये खूप सारे एन्जॉय करणार आहे मित्रांनो. पुढे नक्कीच बघा तुम्ही व्हिडिओ. चला, रोहतांग पासला चाललेली आहे मंडळी आमची. मी आज आहे मनालीमध्ये रोहतांग पासला. सो एक्सप्लोर विथ जय या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. खरंच आज 13,000 फीट वरती आहे रोहतांग पासला, पाठीमागे तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला मी आता दाखवतोय माझ्या ह्या ब्लॉग मधून रोहतांग पास. बघा तुम्ही, आज कडक असं ऊन पडलेलं आहे आणि बर्फच बर्फ आहे काही सर्वीकडे. खरंच खूप मस्त वाटतंय, एन्जॉय वाटतंय, एन्जॉय करतोय मी. आणि जा, खरंच बघा तुम्ही. आणि अशी मजा करायची जर असेल तर खरंच एवढं भारी आहे ना. जन्नत आहे, जन्नत. जन्नत आहे पाठीमागं माझ्या, पूर्ण जन्नत. खरंच भारी. आणि खरंच एकदा तरी या इकडे, थंडीचा अनुभव घ्या. बर्फामध्ये एन्जॉय करायचा असेल तर तुम्हाला यावं लागेल इकडे. खरंच सुंदर आहे. बघा माझ्या पाठीमागे, अक्षरशः हात असे कापतायत माझे आणि असे थंड झालेले आहेत. सुकून है सुकून, जिसको सुकून बोलते ना तो यही है सुकून मेरी जिंदगी. तो उनके लिए हम लोग खाना तैयार करते हैं। और जैसे बाहर से घूमने वाले पर्यटक आते हैं उनके लिए भी हम खाने का पूरा फैसिलिटी रखते हैं। और हम आज आप सबसे सुबह सुबह आए हुए हैं, नहीं तो हम आप आने से पहले ही सब कुछ तैयार कर देते हैं। हाँ जी, तो आपको कैसा लग रहा है अपना हमारा मनाली आके? हाँ जी। हाँ जी। अभी आपका ये है, देखो 13,058 पे आप लोग। हाँ जी, इतना हाइट पे। हाँ जी, बहुत ज़्यादा मतलब ऑक्सीजन किसी किसी को दिक्कत होती है, किसी को तो नहीं रहता है। लेकिन जो मतलब हैवी वेट रहता है उनको थोड़ा सी सांस लेने में दिक्कत रहती है। हाँ जी, ये हमारा छोटा सा स्टॉल है जिसपे हम लोग पूरा फैमिली मिलके काम करते हैं। हाँ जी, फैमिली है पूरी। नहीं, बर्फ तो इस साल तो बहुत अच्छा है कि आपको इस टाइम पे बर्फ मिल रहा है। नहीं तो कम से कम नवंबर छोड़ के आपको दिसंबर में जाके बर्फ गिरती है। और इस बार आपको अक्टूबर 5 अक्टूबर से ही आपका बर्फ गिरा हुआ था, जो कि मतलब जितने भी पर्यटक इस बार आए सब खुश है, क्योंकि जितने भी आ रहे हैं सब स्नो में फुल इंजॉय करके जा रहे हैं। ये रोहतांग पास का मेन जीरो पॉइंट है। हाँ जी, ये फुल पास है ये। मतलब जो ये टॉप है इसके नीचे भी डाउन है, अगर इधर से जाते हो तो भी डाउन है और इधर से जाते हो तो भी डाउन है, दोनों साइड से ही डाउन है ये सबसे मेन टॉप है। मनाली। हम आपसे भी सुबह सुबह आए। हाँ जी। हमें तो आदत है क्योंकि हम तो बचपन से यहीं रहे हैं, यही काम। नहीं, हम गर्मी सहन नहीं कर सकते हैं। अभी विंटर में जाएंगे तो शायद थोड़ा ठीक भी लगे, लेकिन जैसे मई जून की जो गर्मी रहती है उसमें हम नहीं जा सकते। नहीं, पर्यटक तो बहुत ज्यादा आते हैं, देखो जितना भी है बहुत अच्छे आते हैं और अच्छा आते हैं। इस साल भी चलो थोड़ा सा भी मतलब जितना भी मतलब रास्ते वगैरह टूटे फूटे हैं तो इसके कारण थोड़ी सी दिक्कत हुई है।
लेकिन ऐसा लग रहा है कि अब बढ़ रहा है पर्यटक, तो हमें भी अच्छा लगता है कि अच्छा है। ये मेन रोहतांग की ही हवा है। हाँ जी। और जी थैंक यू भैया। थैंक यू। एक्चुअली दीदी ने हमारे साथ कम्युनिकेशन किया, सब इधर का जो क्या क्या है वो सब बताया, बहुत अच्छा। मी आतमध्ये आलेलो आहे, कारण त्याचं रिझन सांगतो तुम्हाला आतमध्ये येण्याचं कारण काय, कारण बाहेर प्रचंड अशी हवा सुटलेली आहे आणि आपण कसं महाराष्ट्रातून डायरेक्ट मनाली सारख्या थंड बर्फाळ प्रदेशामध्ये येतो आणि इकडची थंडी आणि इकडचं जे वातावरण आहे ते आपल्याला सूट होईल किंवा न होईल याचा अंदाज आपण घेऊ नाही शकत. तर खूपच अशी प्रचंड अशी हवा होती, म्हणून मी आता आतमध्ये येऊन बसलोय. काय मग कसं काय मंडळी, कसं वाटतंय? नाही यांची सो बघा, आता मी तो सांगतो, हे बघा, हे जे दिसतंय पाठीमागं माझ्या ना, पाठीमागं दिसतंय ना, हा बर्फ आहे. आणि हा बर्फ साधा सुद्धा बर्फ नाहीये, हा बर्फ खूप आहे. आणि कम से कम माझा पाय पण जातील आतमध्ये, एवढा बर्फ आहे. प्रचंड अशी थंड हवा सुटले आणि आता मी बर्फ तुम्हाला मी चलो रे चलो 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 चलो, बघा बर्फ. हा बर्फ जो आहे ना बघा, बर्फ. पण आता जायची इच्छा नाहीये, कारण हात असे आकडलेले आहेत. खरंच खूप छान आहे. पाठीमागं पण माझ्या बघू शकता डोंगर डोंगर, काय ती झाडी, काय तो डोंगर आणि काय तो बर्फ. आणि त्या बर्फामध्ये आम्ही आज आलेलो आहे, महाराष्ट्रातली पब्लिक. खरंच तुम्ही बर्फामध्ये या, बर्फाचा आनंद घ्या मित्रांनो. आणि खरंच सुकून आहे, सुकून भरी जिंदगी जिसको बोलते हैं वो है मनाली. वो पहाड़ में बोलते हैं ना, अलग सा नशा है. तो नशा आता मी अनुभवतोय. खरंच आता ऊन पडलंय म्हणून काय वाटत नाहीये, पण जर ऊन नसताना सावली असती तर अशी गोची झाली असती आमची, तर काय बबू 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 करायला लागलं असतं आम्हाला डायरेक्ट. चला काही विषय नाही, भेटू आपण, तुम्हाला दाखवू. चला या माझ्या ब्लॉग मध्ये, तुम्हाला मी दाखवतो पुण्यामध्ये रोहतांग पास फिरवतो तुम्हाला. आता बऱ्यापैकी गाड्या आलेल्या आहेत, मग अशी काहीच नव्हतं इथे. आणि खरंच इथल्या लोकलशी पण आपण संवाद साधला, त्यांच्याशी पण त्यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे. आणि खरंच ज्याप्रमाणे तुम्ही बघताय माझ्या युट्यूब मध्ये किंवा माझ्या ब्लॉग मध्ये, इकडे बघा वरती बघा, प्रचंड एन्जॉय करतायत स्नो मध्ये मुलं. आणि खरंच आपण कुठेतरी येतो, कुठेतरी महाराष्ट्रातून, बरं वाटतं, जरा छान वाटतंय. चलो 1 2 आगे. कृष्णा आता उडी मारतोय. ओ कृष्णा, क्या बात आहे. कृष्णा परत मला शिकायचं होतं रे, काही शिकलोच नाही.